तर काही महिला पदाधिकारी सुद्धा आहेत. आपण त्यांचं सुद्धा विजन जाणून घेऊया. तर काय वाटतंय तुम्हाला केंद्रामध्ये अर्थात केंद्रामध्ये सरकार कोणतं हवंय आणि अपेक्षा काय आहे केंद्रातल्या सरकारकडून? आणि कशा पद्धतीने आपले खासदार पूर्ण करतील? नमस्कार, मी पूनम सागर चौधरी. आता भारतीय जनता पार्टीची जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चावरती काम करते. सर, महिला मोर्चावरती काम करताना बऱ्याच अडचणी येत असतात. पण त्यातल्या त्यात मेन मुद्दा आमचा महिलांचा होता, की मग तो कुठल्याही धर्माचा असू दे, 370 हा मेन मुद्दा होता. तो हलवला. त्यामुळे मुसलमान महिलांना सगळ्यात जास्त परत 3 तलाक होते. तसंच आता आम्ही महिलांसाठी म्हणजे 70 वर्षाचे ज्येष्ठ जे नागरिक असणार आहे, त्यांना 5 लाखाचा मोफत विमा आता आपल्या ह्या नवीन जे आपलं सरकार येणार आहे, तो प्लस पॉइंट आहे, की 5 लाखाचा विमा त्यांना आम्ही मोफत देणार आहोत. आणि आता तुम्ही बघितलं तर प्रत्येक गावामध्ये हर घर नल योजना अशी आपण एक योजना चालू केलेली आहे. तुम्ही कुठल्याही गावामध्ये गेला, कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये गेला, तर सगळ्यात वीक पॉइंट होता पाण्याचा प्रश्न होता. तो पण हे आपल्या सरकारने आता बऱ्यापैकी समक्ष केलेला आहे, की बाबा सॉर्ट आउट केलेला आहे तो. आणि अजून महिलांसाठी जसं घरकुल योजना आहेत. आपलं परत तुम्हाला मी सांगते, की नाही का घरकुल योजना झालेल्या, परत लेक लाडकी योजना आहे. अशा वेगवेगळ्या स्कीम आहे. म्हणजे 1 एप्रिल 2000 पासून ज्या मुले घरामध्ये मुली जन्माला येतील, त्यांच्यासाठी पण वेगवेगळ्या स्कीम आपण राबवत आहोत. तर अजून आम्हाला महिलांसाठी काही योजना मिळतील, त्यासाठी आम्हाला आढावांना पाठवायचंय, की एक मोदींच्या विचारांचा माणूस आम्हाला पाठवायचा आहे, की बाबा आमच्या हक्काचा माणूस पाठवायचा आहे. आज जरी ते खासदार नव्हते गेले 5 वर्ष, त्यांनी तरी जवळ-जवळ 250 कोटी सीआर त्यांनी आपल्या ह्या लोकसभेच्या ह्याच्यात प्रभावात टाकलेला आहे. तर जर आपलेच मताचे तिथं खासदार गेले तर आम्हाला असं वाटतं की आपल्याला अजून फंड मिळेल. आणि जसं भाऊंनी सांगितलं की रस्त्याचं आहे, तर आम्ही अपेक्षा करतो की बाबा आमच्याही सोलापूरला असा एखादा ब्रिज, उड्डाणपूल व्हावा, कारण का लोकसंख्या पण वाढत आहे. अशी आम्ही अपेक्षा आढावांकडनं करतो. एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र.